मिळाले पक्षाने फोन दिलाय म्हणून अधिकृत म्हणून आलो होतो सरडेवाडी पर्यंत दादा. मन मोठं करून निष्ठा ना, एक निष्ठ. सरडेवाडी पैसे आले, अजून फोन आला, तुझा फॉर्म नाही भरला. शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही. बर कागद आम्ही गुंडाळून ठेवलेली परत काढली, परत भरला. तरी भैया म्हणतो ते बी फॉर्म घ्या, मला नको. 3 वाजेपर्यंत, 3 वाजून 2 मिनिटापर्यंत दादा नादी लावत ठेवलं. वडील काय हसतायत, वेळ बघतायत. पोराची धडपड किती चालू आहे हे बी लक्षात येत आहे त्यांच्या. बाप आहे शेवटी, आपण पण बाप झालोय आता, कळतं ना बापाच्या व्यथा काय असतात पोराबद्दल, पुरीबद्दल. 3 वाजून 5 मिनिटांनी आशा सोडली. विजय मारुती तांबेल माझे चुलते आणि माझे वडील राजेंद्र तांबेले कळत गळे घालून ढसाढसा बसले. ही निष्ठा आमची दादा, ही निष्ठा. समाजात कमी पडत असेल तर सांगा दादा, समाजात कमी पडत असेल तर काम करण्यासाठी मी कुठे कष्टाला कमी पडलो असेल तर कुणीही समाजातले बोट करून दाखवा. एका मिनिटात का बसतो आणि राजकीय संन्यास घेतो. आणि एकच वडिलांची अजून बी मानसिकता नव्हती नाही. मी इथं आले म्हणजे त्यांच्या मनाच्या विरोधात आलोय का, तर त्यांच्या अश्रूंची किंमत मला कळली. बापाने जन्म दिला हे माझ्यासाठी भाग्य आहे, तर का नाही मग त्यांची अश्रूची किंमत ठेवायची. म्हणून हा निर्णय मी आज घेतलाय दादा. मला कुणाबद्दल टीका विका करायची नाही. मी फक्त बाळूमामाच्या साक्षीने तुम्हाला वस्तुस्थिती मांडायला मी इथं बसलेलो आहे. जे काय घडलं, जे काय आतापर्यंत संघर्ष करत आलो ना, त्या गोष्टी मांडायसाठी बसलेलो आहे. वैयक्तिक माझ्या मनात कुणाबद्दल दोष नाही, नसणार आहे आणि कधी ठेवणारही नाही. कारण तालुक्यामध्ये इतकं काही चांगलं शिकायला मिळालेलं आहे की समाजामध्ये काम करत असताना गोरगरीब सामान्य माणूस खूप मनापासून प्रेम करणारा समाज आहे. खूप म्हणजे खूप भोळा आहे समाज. मी सांगतो दादा, ज्या दिवशी माझं तिकीट नाही ना जाहीर झालं त्या दिवशी माझ्या कोकणीतला धनगर समाज सुद्धा माझ्या घडत होता. हो, हीच माझ्या घरी कामाची पावती आहे. मी तिथंच जिंकलो. मला तिकीट नाही मिळलं तरी मी तिथंच जिंकलो. मी जिल्हा परिषदेची लढाई नाही जिंकलो तरी तिथंच जिंकलो. माझे पंख किती जरी छाटायचे प्रयत्न झाले ना तरी मी कष्ट करायचं थांबणार नाही. हे शब्द दादा डॉक्टर संजय हेगडेंना मी दिलेत का, अभिजित रडत होते, तू चुकीचा निर्णय घेऊ नको रे बाळा, तुझा बाप माझा दोस्त आहे. मी म्हणलं मी खचलेलो नाही. मी तुम्हाला कष्ट करणारे माझे कष्ट थांबवणार नाही आणि तुम्हाला योग्य निर्णय घेतलेला डॉक्टर साहेब दिसेल. बास बाळा, तेवढीच मला अपेक्षा आहे. तुला शुभेच्छा आहेत माझ्या, पण योग्य निर्णय घे. वडीलधाऱ्यांच्या अशा अनेक फोन आले. खूप जणांची इच्छा आहे. 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, भैया तुमची भूमिका मांडा. आम्ही काय मांडायची, आम्ही काय करायचं. भांडगाव सारख्या एक परकळे वस्ती म्हणून आहे, त्या वस्तीला सुद्धा अर्धा किलोमीटर रस्ता नाही, मोटरसायकल जात नाही. तिथं अर्धा किलोमीटर अभिजित तांबेले तिथं चालत जाऊन तिथं भेटला. प्रताप परकाळे त्याची आई, त्याला वडील नाहीत, त्यांना भेटलं. त्या आईच्या पाया पडलं, त्यांना विश्वास दिला. ते म्हणे 2 मिनिटं भैया थांबा. मी म्हणलं चहा नको, खूप झालाय. नाही तुम्ही थांबा, चहा प्यावाच लागेल. माझा चहा पिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. चुलीवर चहा ठेवला, 10 मिनिटात चहा झाला. तोपर्यंत औक्षणचं ताट केलं आणि औक्षणचं ताट घेऊन माझ्यासमोर उभा राहिल्या आणि मला बोवाळलं. मला म्हणल्या भैया
ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य सुद्धा माझ्या उमऱ्याला आला नाही दादा. असा शब्द आहे त्यात आईचा, असा शब्द आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, डोळे पुसले त्यांनी, म्हणले ग्रामपंचायतचं मला मतदान करायचं. ज्यावेळेस जायचं असतं ना त्यावेळेस मी अर्धा किलोमीटर मी चालत जाते, तिथनं मोटरसायकलीवरती मी मतदान करायला जाते. आणि गावातल्या कुठल्या माणसाला जर घर कोणी विचारत आलं तर माझं घर सापडणार नाही. तुम्ही माझ्या घरी आलात. कष्ट काय असतं ना, प्रामाणिक, हे माझं तुमच्या पुढे आज सांगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो की मी आजपासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा पकडलेला आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझे जिल्ह्याचे नेते राहुल दादा कुलदौंडचे आमदार, या आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते, माझे वडिलांचे सहकारी प्रदीप दादा गारटकर, माझे दुसरे सहकारी, माझे सभागृहातले जिल्हा परिषदचे माजी सभापती माझे प्रवीण भैया माने, यांच्या नेतृत्वाखाली, सोबत पण नाही, नेतृत्वाखाली मी भाजपचा झेंडा आजपासून पकडलेला आहे. आणि खरी निष्ठा काय असते मी आजपासून भारतीय जनता पार्टीला टाकूनच देईन. मी बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, महाकालची शपथ घेऊन सांगतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक काम करण्यासाठी झेंडा पकडलेला आहे. एवढंच माझ्या निमित्ताने सांगतो. कोपऱ्यापासून हात जोडून सगळ्यांना मी आभार मानतो.